हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिलं तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आता सगळ्यांच्याच घरी गणपती येणार आहेत. मग गणपतीसाठी खास असे नैवेद्य बनवले जातात. आता मोदकामध्ये खूप प्रकार आहेत. आज आपण गणेशोत्सवासाठी खास घेऊन आले घरच्या घरी झटपट केसर मावा मोदक रेसिपी. बाजारापेक्षा चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारे हे मोदक आहेत. तुम्ही नक्की करून बघा. फक्त काही मिनिटात तयार होणारे हे मोदक आहे. खायला पण खूप स्वादिष्ट आहेत आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे मावा मोदक बनवून तयार होतात. तर रेसिपीला सुरुवात करू. इथं मी कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा 250 ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे. आता हा आपण मंद गॅसवरती सतत असं हलवत राहायचं आहे आणि थोड्या वेळाने बघू शकता हा खवा एकदम असा पातळ व्हायला सुरुवात होते. आणि चांगला असा आपल्याला हा असा शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. तर बघू शकता इथं असा हलवा एकदम पातळ झालेला आहे. पण आपण सारखं कंटिन्यू त्याला हलवत राहायचंय. थोड्या वेळाने ते असं परत घट्ट व्हायला सुरुवात होते. आता त्यामध्ये आपण हे 150 ग्रॅम पिठी साखर घातलेली आहे. आता हे प्रमाण व्यवस्थित आहे, परफेक्ट आहे. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता पिठी साखर. पण 250 ग्रॅम खव्यासाठी 150 ग्रॅम पिठी साखर ही व्यवस्थितच आहे, परफेक्ट प्रमाण आहे. आता पिठी साखर घातल्यामुळे परत हे मिश्रण असं पातळ व्हायला सुरुवात होते. पण टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. तुम्ही थोडा वेळ अजून हलवत राहिलं की ते परत असं घट्ट व्हायला सुरुवात होते. असं पण 2-3 मिनिटं अजून असं हलवत राहायचंय. आणि हे मोदक बनवण्यासाठी आपण नॉनस्टिकचा कढई किंवा असं पॅन वापरू शकता. कारण खाली ते मिश्रण चिकटत नाहीत कढईला. आता त्यामध्ये हे केसरचं आपण दूध घातलेलं आहे. केसरच्या कांड्या घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये आणि थोडासा येलो कलर, फूड कलर घातला होता. आता हे याच्यामध्ये घालून असं चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यामध्ये अजून थोडंसं आपण 1 चमचा असं तूप घालून घेणार आहोत. तुपामुळे छान असे मोदक लागतात. एकदम स्वादिष्ट असे मोदक लागतात. आता यामध्ये आपण 1 चमचा इलायची पावडर घालून घेणार आहोत. आणि थोडासा पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही बदाम सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. ड्रायफ्रुट्स दोन्ही पण मिक्स पिस्ता, बदाम वगैरे घालू शकता. मी फक्त पिस्ताच तेवढा घातलेला आहे त्याच्यामध्ये. आणि असं हलवत राहायचंय. तर बघू शकता थोडंसं असं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर इथं आपलं हे मिश्रण तयार झालंय मोदक बनवण्यासाठी. थोडंसं असं पातळच आहे, पण ते आता थोड्या वेळाने आपण थंड केलं ना की घट्ट व्हायला सुरुवात होते. ते ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड करून घ्यायचंय किंवा तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर थोडंसं 15-20 मिनिटं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता मी हे थोडं फ्रीजमध्येच ठेवलं होतं. तर बघू शकता किती घट्ट असं झालेलं आहे. आता थोडंसं आपण याच्यामध्ये तूप घालून असं गोळा बनवून घेणार आहोत. आता हे मोदक बनवण्याचं माझ्याकडे साचा आहे. आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे असे साचे मिळतात. एकदम 3-4 मोदक सुद्धा आपण बनवू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे साचे मिळतात आपल्याला. माझ्याकडे हा असा साचा आहे. त्याच्यामध्ये मी हे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आता थोडंसं आपण
त्याच्यामध्ये पिस्ता घालून घेणार आहोत. आणि केसर सुद्धा थोडंसं घालून घ्यायचंय, केसरची कांडी. आणि थोडस आपण हे मिश्रण घेऊन दोन्ही साईडला पण थोडं आपण लावून घेणार आहोत. ते दाबून घ्यायचंय. दोन्ही साईडला व्यवस्थित हे असं मिश्रण दाबून घ्यायचंय आणि असं मोल्ड आपण पूर्णपणे असं लावून घ्यायचंय. आणि जे एक्स्ट्राच बाहेर आलेलं असतं ना, त्यात आपण बाजूला काढून घेणार आहोत. आता हे साईडने जे आलेलं आहे बाहेर ते आपण साईडला काढून ठेवू. साचा असं व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय, म्हणजे मोदक पण व्यवस्थित असं सुबक दिसतो. तर बघू शकता किती छान असा आपला हा मोदक बनवून तयार झालेला आहे. मी अजून तुम्हाला असे मोदक बनवून दाखवते. आणि दिसायला पण खूप छान असा दिसतो मोदक हा. तर अजून असे आपण बनवून घेणार आहोत. थोडस ड्रायफ्रूट टाकायचं आणि केसर लावून घ्यायचंय. आणि दोन्ही साईडला पण थोडं असं मिश्रण दाबून घ्यायचं. तर इथे हे आपले मोदक असे बनवून तयार झालेले आहे. तर बाकीचे पण असेच बनवून घेणार आहोत. तर इथे आपले एवढे मोदक बनवून तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते. किती छान असा आपला मोदक बनवून तयार झालेला आहे. आणि झटपट होणारे असे मोदक आहेत. खूप स्वादिष्ट लागतात, दिसायला पण खूप सुरेख असे दिसतात आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे हे मावा मोदक बनवून तयार होतात. तर तुम्ही पण या गणपतीला नक्की हे ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट करून सांगायला विसरू नका. जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून अशा रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.